नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर संतोष सातव सर. सीनियर इंजिनियर नमस्कार. अशा अँगलनं मी म्हटलं कारण 25 वर्ष त्यांना या फील्डमध्ये पूर्ण झालेली आहेत आणि अजूनही तेवढ्याच ॲक्टिव्हली आणि मनापासून ते काम करतात आणि कायम नवीन-नवीन अजून काय करता येईल याचा ते शोध घेत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ही त्यांची स्पेशालिटी आहे, मास्टरी आहे असं म्हणू आपण त्याच्यात. कारण इतके 200 पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी आजवर पूर्ण केलेले आहेत. तो त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल, एकंदर सोशल लाईफबद्दल आणि अनुभवांबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारावसं आवडेल तुम्हाला, की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी एकंदर कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? इन्स्पिरेशन कोण होतं, की ज्यांच्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे आलात? ॲक्चुअली माझं 10वी पर्यंतचं शिक्षण हे शिवाजी महाराज शिक्षण संस्था आहे नांदुऱ्याला, हं. तिथं झालं आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव इथं केला हं. आणि डिप्लोमाला असतानाच मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये उतरलो आणि तिथूनच माझी सुरुवात बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची झाली. बरोबर आहे. आणि नंतर तुम्ही थेट याच फील्डमध्ये तसे एका अर्थानं आलात आणि एकदम सुरुवात केली सुरुवात कामाला. केली. ओके. मग त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला पहिला टप्पा येतो तो म्हणजे पहिला प्रोजेक्ट जी. इंजिनिअरिंग कंप्लीट जी, जी, जी. झाल्यानंतरचा. तर मग तेव्हाचा स्ट्रगल कसा होता? कारण नवीन यंग असल्यामुळे कोणी फारसा विश्वास ठेवत नाही आणि पहिला प्रोजेक्ट आपल्यासाठी पण आनंदाची गोष्ट असते. तर तो कसा होता प्रवास? ॲक्चुअली स्ट्रगल असा काही जास्त करावा नाही लागला सर मला. नांदुऱ्यात म्हणजे मोजून 3 ते 4 इंजिनिअर होते आणि त्याच्यामध्ये माझा थोडंसं सर्कल मोठं होतं. त्यामुळे कामाचा मला असा काही त्रास नाही झाला. अच्छा. आधी मी थोडंसं सर्व्हेचे कामं करायला लागलो. हं, हं. रोड सर्व्हे. त्याच्यानंतर मग मी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनकडे वळलो. व्हेरी गुड. सो आता काही टेक्निकल प्रश्नांकडे येऊया. जी. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की मागच्या 25 वर्षांमध्ये तुम्ही हे फील्ड बघितलेलं आहे जवळून, फील्ड बदलताना बघितलेलं आहे. पण यातला एक कॉमन फॅक्टर राहिला तो म्हणजे कामगार किंवा लेबर आणि त्यातल्या जी. त्यात अकुशल कामगार म्हणजे अनस्किल्ड लेबर. जी, जी. तर अशा अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? ॲक्चुअली अनस्किल्ड लेबरकडूनच मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. ॲक्चुअली आधी अ, माझी 32 लोकांची टीम मी स्वतः चालवायचो. हं. तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत माझं ट्युनिंग तशा प्रमाणात जुळते आणि त्यांच्याकडून काम करून घेणं हे धोकादायक तसं नाही आहे. पण आपण जर थोडं सुपरवाईज केलं, तर त्यांच्याकडून आणि आपल्यापेक्षा काम करण्यामध्ये जे कसब आहे, ते आपण जर गाईड केलं, तर त्यांच्यामध्ये जास्त असतं. हां. दुसरं जसं हे फील्ड बदलताना बघितलंय, तसं यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलताना तुम्ही जी, जी, बघितलंय. जी. तर आता तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला कशी होते? तुम्ही काही त्याबद्दल अजून शिकलात किंवा काय पुढे गेले? सॉफ्टवेअरच्या अँगलनं पण आणि मशिनरीच्या अँगलनं पण? ॲक्चुअली आधी आम्ही जे करायचो तेव्हा ट्रेसिंग वगैरे म्हणजे हं. बिल्डिंग प्लान्स वगैरे करायचो, तर आम्हाला सर्व पेनाने हो. काढायला लागायचं. आणि आता AutoCAD वगैरे सॉफ्टवेअर्स आले, 3D होम आलं किंवा हं. एलिव्हेशनचे सॉफ्टवेअर आले. हं. तर आपला वेळही वाचतो आणि प्रभावीपणे आपण आपलं मांडू शकतो किंवा आम्ही आधी इव्हन ग्राफ पेपरवर आलेख कागदावर आपण प्लॅन बनवून द्यायचो. त्यावेळेसही ते आलेख कागदावर कस्टमर काय समजायचा, काय नाही ते त्यावेळेस त्याचं हे करतो. आता तुम्ही पूर्ण बिल्डिंग त्यांना दाखवू शकता. हा खूप मोठा म्हणजे टेक्निकल गोष्टींचा प्रभाव खूप चांगला आहे. चांगला पडलेला आहे. बरोबर आहे. दुसरं म्हणजे आता तुम्ही या रेसिडेन्शियलमध्ये जास्त काम करताय जी, म्हणून हा जी, प्रश्न विचारतो, की जी, बऱ्याचदा कस्टमर तुम्हाला असं म्हणाला असेल, एक डायलॉग तुम्ही कायम ऐकला असेल, की आमचं बजेट फार कमी आहे. जी, जी, एवढ्याच बजेटमध्ये थोडं बसवून द्या. जी, तर जी. अशा वेळेला एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की आपण एक चांगलं दर्जेदार बांधकाम करावं आणि एकीकडे तर बजेट कन्स्ट्रेंट असतो. तर बजेट आणि ही क्वालिटी या दोन्हीचा समतोल किंवा बॅलन्स कसा तुम्ही ठेवता? ॲक्चुअली बजेटचा हा बहुतेक लोकांचा आधी राहायचं. पण आता या नवीन पिरियडमध्ये बजेटचं लोक एवढं काही ॲक्चुअली त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार बजेट ते करून ठेवतात असं मला वाटते. आधी खूप त्यांचं असं असायचं, की बजेट कमी आहे वगैरे. हं. पण आता एवढ्यात काही बजेटचा असा इश्यू येत नाही आणि तसा जर आला तर म्हणजे प्लॅनिंगमध्ये आपण किंवा याच्यामध्ये त्यांना डिस्टर्ब न करता एखादं फिनिशिंग आयटम मी स्वतः वैयक्तिक बाजूला ठेवतो. पण त्यांना प्लॅनिंग कन्स्ट्रक्शनचं कंप्लीट करायला लावतो. बरोबर. पुढचा प्रश्न एका वेगळ्या धर्तीवरचा आहे. तो म्हणजे तुम्ही एक नांदुरातले प्रतिष्ठित इंजिनिअर आहात. इतकी वर्ष काम केलेलं आहे आणि मूळचे इथले आहात. म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं एक विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर, सेक्टरवर, सेगमेंटवर आता काम केलं पाहिजे? जर बुलढाण्याला आपल्याला
पुण्या मुंबईच्या तुलनेनं पुढे न्यायचं असेल तर पुढच्या 15-20 वर्षात कुठल्या सेक्टरवर काम केलं पाहिजे? ऍक्च्युली बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये अवेअरनेसची गरज आहे. एक तर आपण म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो, हे फक्त आपलं प्लॅनिंगमध्ये आहेत. पण प्रत्यक्षात ना नगर परिषद त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट घेत आहे किंवा ना इंजिनियर त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट घेत आहे. तर वॉटर हार्वेस्टिंग झालं किंवा मार्जिन्स सोडणं. ऍक्च्युली प्लॉट जरी छोटे असले तरी व्हेंटिलेशन खेळतं राहण्याच्या हिशोबानं आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. पण यावेळेला मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकार हे कुठपर्यंत प्रोजेक्ट प्रमोट पोहोचणार? करण्यासाठी? हां. सरकार कुठपर्यंत पोहोचणार? याच्यामध्ये इंजिनियर्स आणि एक जो स्वतः घर बांधतो हं. त्यांचंच कॉम्बिनेशन व्यवस्थित असलं तर बरं वाटतं. तर बरं आहे, बरोबर आहे. दुसरं एवढे प्रोजेक्ट केल्यानंतर एकच आयकॉनिक प्रोजेक्ट जर असं सांगायचा झाला, तर कुठला प्रोजेक्ट सांगाल, की जो करताना एक वेगळा आनंद, समाधान होतं? मला किंवा ऍक्च्युली प्रोजेक्ट्स खूप केले, पण ब्रह्माकुमारी सेंटर जेव्हा मी बनवतो, तेव्हा मला एक अतींद्रिय सुख ज्याला म्हणतो आपण, वाह! ते मला लाभतं हं. आणि मी मन लावून काम करतो. व्हेरी गुड. तसं मी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये करतो, पण पण ते जरा जास्त याच्यामध्ये जवळच थोडंसं आहे. जास्त जवळ. बरोबर. आणि असा एखादा प्रकल्प ज्याच्यामध्ये काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? अडचणी तर खूप आल्या सर. म्हणजे कामं इतके झाले, की इव्हन म्हणजे आपण म्हणतो पाऊसमध्ये गार पडताना आम्ही स्लॅब टाकलेले आहेत. पूर्ण खोदकाम झालेलं असताना खड्डे खोदकाम वगैरे झालेलं असताना पूर्ण खड्डे पाणी भरून गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही इव्हन बल्ल्या लावून त्याच्यावर प्लेट ठेवून बीम भरलेले आहेत. अडचणी आल्या, पण मात करून आपण समोर रस्ता काढत गेलो. काही क्या बात प्रॉब्लेम. आहे. दुसरं या क्षेत्रात आता जे नवीन तरुण मुलं येतात, पुढची इंजिनिअर येतात, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे व्यावसायिक क्षेत्रात आता पडतंय, तर त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून काय सल्ला द्याल? यात ॲक्चुअली नवीन मुलांनी मेहनत घ्यायला मागे नाही करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲज अ इंजिनिअर आणि ॲज अ लेबर कॉन्ट्रॅक्टर तुम्ही स्वतःला लेबर समजून किंवा मिस्त्री समजून जर काम केलं नाही. ॲक्चुअली मी स्वतः आता त्याच्यामध्ये आम्ही प्लंबर वगैरे जे ओळंबा टपकावणं हं, म्हणतो हं. किंवा हे म्हणतो, ह्या स्वतः गोष्टी मी पूर्ण केलेल्या आहेत. हं. तुम्ही जेवढं ज्ञान त्याच्यामध्ये फील्डवर घ्याल, तेवढं तुम्ही प्रबल इंजिनिअर बनू शकता. कारण मिस्त्री नाही तर उद्या तुम्हाला शिकवणार. बरं. त्याच्यामुळे तुम्हाला ते करणं आवश्यक आहे. हं. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील जेव्हा आपण निवडतो, तेव्हा काय पॅरामीटर्स तुम्ही बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? ॲक्चुअली आता त्याच्यामध्ये तर आपण प्रत्येक वेळेस जसे आता आयकॉननी इथं बोलवलं आहे, हं. तसंच आपलं प्रत्येक कंपन्या बोलवतात आणि त्यांचे जे क्रायटेरियाज किंवा त्यांची क्वालिटी आहे, ते तसं सांगतात. आणि जनरली याच्यामध्ये जे आहे किंवा जो दिखेंगा वो बिकेंगा हं, हं. या तत्वावरच आमच्या इथं चालतं किंवा जो जास्तीत जास्त टचमध्ये किंवा कॉन्टॅक्टमध्ये असतो, ते डोक्यात येते आणि जनरली त्याच्यामध्ये आम्ही जे वापरत होतो, तर आधी स्टीलवर एवढा विचार नव्हता केला जायचा. आता प्रत्येक स्टीलच्या क्वालिटीवर, सिमेंटच्या क्वालिटीवर कस्टमर पण आता सजग झालेला आहे. त्याच्यामुळे आता आपण त्याचा विचार करतो. बरोबर. आणि दुसरं आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी वापरलंय का? आणि तुमचा अनुभव कसा होता? आयकॉन स्टील मी वापरलेलं आहे आणि आता जस्ट पण मी एक 5 टनाचं 3-4 दिवसाच्या आधीच बुकिंग केलं आहे. हं. पातोड्याला माझं एक सेंटरचं काम सुरू आहे. तर अच्छा. त्याच्यात शेगावला मी आत्ताच बुक केलं. आता तेच राहुल सरांशी बोललो होतो किंवा रिंग्स वगैरे मला रेडी पाहिजे होय, आता होय. ते आता ती पण आता एक टेक्नॉलॉजी आयकॉन झालेली आहे, की ज्याच्यात रिंग जी, जी. तुम्हाला रेडी मिळून त्याच्यामध्ये जातात. थोडंसं लेबर रेट आपला वाचतो आणि वाचतो. रेटमध्ये आपल्याला तेच मिळतं. त्याच्यामुळे आयकॉन ठीक आहे, आपण वापरतो. वापरतो. या. तो हे होते इंजिनियर संतोष सातव सर आणि त्यांनी मागच्या 25 वर्षांपासून जसं म्हटलं तसं एखादी व्यक्ती जेव्हा काम करते तेव्हा त्यांच्याकडे अनुभव असतो. सांगण्यासारख्या अनेक गोष्टी असतात आणि त्यांचा प्रवास एक वेगळ्या प्रकारे असतो झालेला. त्यातल्या त्यांनी बऱ्याचशा मोजक्या बाबी आपल्यासमोर उलगडल्या आणि या क्षेत्रात जी तरुण मुलं येणार आहेत त्यांना तोच महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणजे आधी कष्ट केलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि कुठलंही काम करताना लाजलं नाही पाहिजे. लाज नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हे फील्डच असं आहे, की जे ऑफिसमध्ये बसून होणारं नाहीये. सिव्हिल इंजिनिअर म्हटल्यावर अर्थात तो फील्डवरच पाहिजे. त्या साईटवर त्यानं गेलं पाहिजे आणि अगदी लेबरबरोबर जाऊन काम केलं पाहिजे. तरच त्याला ह्याचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार धन्यवाद. आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावे, तुमच्या मनाला आनंद देणारे जास्त प्रोजेक्ट घडावेत, जी. याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.